जागतिक पर्यावरण दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गेली 53-54 वर्ष जगभरामध्ये 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. भारतातही होतो. वेगवेगळी व्याख्यानं होतात, ट्री प्लांटेशन ड्राईव्ह होतं, मॅरेथॉन होते, जनजागृती होते. जगभरातल्या गोष्टी आपल्याला कळतात, कुठे काय प्रॉब्लेम्स होतात. मग इतकं सगळं करूनसुद्धा जर आपल्याला हवे ते रिझल्ट मिळत नाही आहेत, तर आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायची गरज आहे की असं का? तर अशा सगळ्या गोष्टींचं एक कारण मला असं वाटतं की आपले सगळे जे अप्रोच आहेत ना, ते अँथ्रोपोसेंट्रिक आहेत. अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे काय, की मानव केंद्रित, मानव मध्यस्थानी, मानवाच्या दृष्टीने जे योग्य आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे. उदाहरणार्थ, मला जर एखादं झाड लावायचं आहे, तर मी फळझाड लावते, मला हवं त्या फळाचं. मी त्यावेळेला हा विचार नाही करत की परिसंस्थेला काय गरजेचं आहे, म्हणजे आजूबाजूच्या घटकांनासुद्धा ते सुटेबल आहे का, माझ्या एरियामध्ये, माझ्या भागामध्ये मूळ झाडं कुठली आहेत, त्या झाडांनुसार मी जर झाड लावलं तर ते निसर्गालाही उपयोगी पडेल आणि निसर्गाला उपयोगी पडलं की आपोआप ते मलाही उपयोगी पडेल. पण मी असा विचार नाही करत. मला जेवढी गरजेची ती मी झाडं लावते आणि त्याच्यातनं मला हे मिळेल, मला ते मिळेल, मला फुलं मिळतील, मला फळं मिळतील आणि मग मी त्या पद्धतीने सगळं विचार करून त्या सगळ्या गोष्टी मानव केंद्रित करते. आणि ह्याच्याचमुळे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की मानव हा प्रचंड स्वार्थी प्राणी आहे. स्वतःच्या गोष्टी स्वतःसाठी तो करतो. निसर्गासाठी म्हणूनसुद्धा तो स्वतःसाठीच करत असतो. आणि ह्या अप्रोचमुळे ना निसर्गाचं संवर्धन हवं तसं होत नाही आहे. म्हणजे महान एन्व्हायरमेंटलिस्ट जर तुम्ही बघितले तर ते सगळे सांगतील की जे निसर्गप्रेमी आहेत की जे निसर्गासाठी झटत आहेत, ते सांगेल की निसर्गामध्ये पूर्ण क्षमता आहे निसर्गाचं संवर्धन करायची. त्याचं रिपेअरिंग तो नीट करू शकतो. काय करायचं, मानवाचा इंटरफिअरन्स बंद करायचा. मानव जाऊन मानव म्हणजे आपण महान प्राणी आहोत आणि आपल्याला सगळं कळतं आहे, मी सगळ्यांसाठी सगळं करतो आहे, हा जो मानवाचा अप्रोच आहे ना, त्यामुळे ते सगळं बिघडतं आहे. मानवाचं इंटरफिअरन्स जर एखाद्या जागेत थांबवलं तर निसर्ग तिकडचा आपोआप फुलतो. कारण निसर्गामध्ये पूर्ण कॅपॅसिटी आहे, त्याला मानवाची गरज नाही आहे. मानवाला निसर्गाची गरज आहे. आणि आपल्याला जेव्हा ह्या गोष्टी कळतील ना, तेव्हा खऱ्या अर्थाने मानव समृद्ध होईल आणि निसर्गही समृद्ध होईल. तर माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये आपण नेमकं काय काय करू, त्याच्यामुळे निसर्गाचं संवर्धन होईल आणि पर्यायाने आपलीसुद्धा प्रगती होईल, ह्या गोष्टी आपण बघत जाणार आहोत. सध्या तरी आपण एक दृष्टिकोन कायम ठेवूया की आपला अँथ्रोपोसेंट्रिक जो दृष्टिकोन आहे, जो मानव केंद्रित दृष्टिकोन आहे, तो इकोसेंट्रिक म्हणजे पर्यावरण सेंट्रिक कसा जाईल ह्याचा विचार करू. आणि ह्या दृष्टीनेच आपण आपल्या येणाऱ्या सगळ्या कृतींमध्ये बदल घडवू, जेणेकरून पर्यावरणामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह बदल दिसेल. परत एकदा सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.